जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा. आई वडिलांच्या सेवेतच परमार्थ. ह.ब.प. सोमनाथ महाराज बदाले, मुरुम येथे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन. मुरुम, तारीख 8. आई वडिलांच्या सेवेतच परमार्थ आहे. देवाची सेवा केला तर आई वडील प्रसन्न होणार नाहीत, मात्र आई वडिलांची सेवा जर केला तर देव नक्की प्रसन्न होईल, असे प्रतिपादन ह.ब.प. सोमनाथ महाराज बदाले सोनपेठकर यांनी केले. मुरुम येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने रत्नमाला मंगल कार्यालयात दिनांक 6 जून ते 12 जून या सप्ताह कालावधीत दुपारी 2 ते 6 या वेळेत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे व कीर्तन भजन यासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी ह.ब.प. सोमनाथ महाराज बदाले सोनपेठकर यांच्या मधुर वाणीने भागवत कथेचे कथन केले जात आहे. या प्रसंगी मुरुम शहरातील महिला भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने भागवत कथा श्रवण करण्यासाठी गर्दी होत आहे. कथा पठणाच्या प्रसंगानुसार दिनांक 6 जून रोजी शोभायात्रा व श्री गोकर्ण कथा, दिनांक 7 जून रोजी श्री कपिल अवतार, दिनांक 8 जून रोजी श्री नरसिंह अवतार भक्त प्रल्हाद चरित्र सोहळा संपन्न झाले. तर दिनांक 9 जून रोजी श्री कृष्ण जन्मोत्सव, दिनांक 10 जून रोजी 56 भोग एवं गोवर्धन पूजा, दिनांक 11 जून रोजी श्री कृष्ण रुक्मिणी विवाह, दिनांक 12 जून रोजी सुदामा चरित्र समाप्ती एवं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून शहर परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अध्यक्ष पवन मिनियार, बालाप्रसाद काबरा, श्रीकांत मिनियार, हनुमानदास मुदडा. कथा कार्यक्रम अध्यक्ष संजय मिनियार, अशोक मिनियार, विष्णुदास मुदडा, डॉक्टर नितीन डागा, गणेश मिनियार, डॉक्टर सागर काबरा, डॉक्टर गिरीश मिनियार, व्यंकटेश मुदडा, श्रीनिवास मालपाने, मनीष काबरा आदीसह माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतला जात आहे. एक आईची सेवा घडली, आई वडिलांची सेवा घडली, सगळे देवतांची कृपा करण्याकरता येतात. म्हणून एक वाक्य सांगतो, पुढे जातो. एखाद्या वेळेस देवाची सेवा केल्यावर आई वडील प्रसन्न होतील का काही सांगता येत नाही. वाक्य आहे का? एखाद्या वेळेस देवाची सेवा केल्यावर आई वडील प्रसन्न होतील का नाही सांगता येत नाही. पण आई वडिलांची सेवा केल्यावर देव प्रसन्न झाल्याशिवाय म्हणून देवाची सेवा करा वाटली करा, नका करू, पण आई वडिलांची सेवा करा. 85 वर्षाच्या वडिलाला कधीतरी हाताला धरून वर नेऊन सोफा सेटवर बसवा, कधीतरी त्या वडिलांच्या समोर हाताने त्यांना पाणी पाजा, कधीतरी त्यांना हाताने दूध पाजा, कधीतरी त्यांना एक घास देऊ घाला, कधीतरी 80 वर्षाच्या आईला पुढे बसून म्हणा, माताजी तुम्ही भोजन पाहिजे केलं, असं म्हणा. अहो खाऊ घालू नका, असं म्हटलं तरी ते आईचं पोट भरल्याशिवाय असं का करायचंय? लहानपणी आई वडिलांनी आम्हाला पुढे बसून खाऊ घातलंय ना, म्हणून म्हातारपणाची संधी आम्हाला मिळेल ना, तेवढं करून बघा. जगाच्या पाठीवर जे समाधान तुम्हाला याला मिळेल ते समाधान कशानेच मिळणार. म्हणून आई वडिलांच्या सेवेने परमात्मा प्रसन्न होतो. संतांनी नारदाला सांगितलं, नारदजी, नारदाचा पूर्वजन्म आहे, बाळा तू येऊ नको, तू आईची सेवा कर. नारद पूर्व अवतारातली कथा सांगतात, मी थांबलो, आईची सेवा करू लागलो, परंतु पुन्हा पुन्हा मला त्या कथेची आठवण येत होती, पुन्हा पुन्हा मला त्या संतांची आठवण येत होती. एक दिवस वेळ रात्रीची, माझी आई गोठ्यामध्ये गाईला चारा टाकण्याकरता गेली. वेळ रात्रीची होती, अंधकार झालेला होता, चारा टाकण्याकरता आई गेली आणि तेवढ्यात तिथे एक सर्प आला होता. आईचा पाय त्या सर्पावरती पडला, सर्पाने आईला दंश केला. माझी आई गतप्राण झाली. मी पोटात झालो, आईचं प्रेम संपलं. मी आता कुठे बघून रडावं मला कळत नव्हतं. आईच्या देहाजवळ बसून मी रडत होतो, आई म्हणून शोक करत होतो. आईच्या देहावरती अंत्यसंस्कार केले. मला पुन्हा आठवण आली त्या संतांची. पुन्हा संतांकडे गेलो, भजन करू लागलो, एवढं भजन केलं. आणि बघा, जगात कोणतंही दुःख आलं, जगातल्या सगळ्या दुःखाला आधार देणारे जर कोण असेल या जगात, जगातले लोक आधार देत नाही. आपलं जर दुःख असेल ना तर जगातल्या लोकांना सांगायचं नाही, कारण आपलं दुःख जगातल्या लोकांना सांगितलं, आपण जर आपलं दुःख लोकांसमोर प्रकट करू लागलो तर आपण आपलं
आपलं दुःख सांगत असताना आपण जर रडून सांगायलो तर लोक सुद्धा कसं ऐकतात, आपलं दुःख रडून ऐकतात रडून, आपलं दुःख ऐकतात रडून, पण सांगतात कसं हसून. म्हणून आपलं दुःख जगातल्या लोकांना सांगायचं नाही, ते दुःख जगातले लोक केवळ रडून ऐकतात आणि त्याचा पसारा करतात, हसून सांगतात. आपलं दुःख सांगायचं असेल तर एकमेव माझ्या भगवंताला सांगा, नाहीतर साधू संतांना सांगा. त्या व्यतिरिक्त आपल्या दुःखाची निवृत्ती करणारी या जगाच्या पाठीवर कोणीच देवा सांगू सुख दुःख. सुख सांगायचं असेल तर तुम्हाला सांगा, देवा सांगो सुख दुःख. देव निवारी भूत जाऊ देवाच्या देव देईल विसावा. सुख आणि दुःख देवांना आणि संतांना सांगायचंय. नारद ते दुःख संतांना सांगतात, भजन करतात, तो जन्म जातो. तेच नारद, त्या भजनाचा परिणाम ते नारद पुढचा जन्म ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून जन्माला येतात. मग ब्रह्मदेवाने नारदांना मीना दिली, देव दत्ता मीमां मीना. तेव्हा नारदाच्या गळ्यात काय दिसते? भगवान वरदान दिसतो. काय दिसते? मीना दिसते. ती मीना कोणती आहे? देव दत्ता. जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मतंड, लढा सत्याचा.